विदर्भात भाजप सोबत शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची युती आहे। आगामी लोकसभा निवडणुका सत्ताधारी तिन्ही प्रमुख पक्ष एकत्रित लढणार। मात्र तरीही 6 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेचे पडगमही जोरात वाजताना दिसत आहेत। महायुती व महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाचा मोठा घोळ आहे। त्या दोन्हीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेते मंडळ ही कात्रीत सापडले आहेत। 4 दिवसापूर्वीच नगर दक्षिण लोकसभेसाठी राणीताई लंकेंनी उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले। विरोधी उमेदवार कोणी असला तरी आपण हटणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तर इकडे श्रीगोंदा विधानसभेसाठीही अनुराधा नागवडे उभ्या राहणारच यावर शिक्कामोर्तब झालंय। राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात विधानसभेचा बिगुल वाजवून टाकला। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। नगर दक्षिणची लोकसभेची जागा महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडे आहे। भाजपकडून स्टँडिंग खासदार सुजय विखे असल्याने त्यांचे पारडे जड आहे। मात्र तेथे अजित पवार गटाकडून इच्छुक असलेल्या निलेश लंकेंनी जागा वाटपाची वाट न पाहता मोहटा देवीच्या साक्षीने प्रचारही सुरू केला। निलेश लंके यांच्या पत्नी राणीताईंनी आम्हा उभयंत्यांपैकी कोणीतरी एक उमेदवारी करणारच असं मीडियाला सांगूनही टाकलं। सेम अशीच परिस्थिती इकडे श्रीगोंद्यातही झाली। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आपल्या पत्नी अनुराधा नागवडे या विधानसभा निवडणूक लढवणारच असं पत्रकारांसमोर ठामपणे सांगितलं। युतीकडून येथे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे तिकीट फिक्स समजले जाते। नागवडे काँग्रेसमध्ये असले तरी ते अजितदादा गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत। जागा वाटप झालेले नसल्याने या दोन्ही प्रकाराला बंडखोरी म्हणता येणार नाही। मात्र इच्छुक असलेले हे दोन्ही उमेदवार अजितदादांच्या जवळचे असल्याचे सध्या तरी दिसते। परंपरागत भाजपच्या या दोन्ही जागांवर अजितदादा गटातील नेत्यांनी तयारी सुरू केल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळले। विशेष म्हणजे लंके व नागवडे हे दोन्ही नेते त्यांच्या विरोधातील उमेदवारांसाठी तुल्यबळ आहेत, आपापल्या तालुक्यात लोकप्रिय आहेत। त्यामुळे जागा वाटपात अजितदादा गटाची तारेवरची कसरत होणार आहे। लोकसभा व विधानसभेला महायुतीला एकत्र लढायचे असल्यास काय होणार हा प्रश्न यामुळे पडलाय। नागवडे कुटुंबाने जाहीर केलेली भूमिका दुर्लक्षून चालणार नाही। नागवडे कुटुंबाचा इतिहास पाहता श्रीगोंदा तालुक्यातील दखलपात्र नेते असे त्यांचे वर्णन करावे लागते। स्वर्गीय नागवडे बापूंनी श्रीगोंद्याच्या राजकारणात कायम सामंजस्याची भूमिका ठेवली। मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला आमदार होण्याची संधी मिळाली नाही। यावेळी मात्र स्वतः राजेंद्र नागवडे यांनी भूमिका जाहीर केली। विधानसभा निवडणूक अनुराधा नागवडे लढवणार असल्याचे त्यांनी सांगून टाकलंय। महायुतीच्या जागा वाटपात अजितदादा श्रीगोंद्याची जागा भाजपला मागण्याची शक्यता आहे। काहींनी तसे तर्कही मांडले आहेत। शिवाय सध्याची स्थिती पाहता विधानसभेपर्यंत महायुती किंवा महाआघाडी टिकेलच अशी शाश्वतीही नाही। दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांची अपात्रतेची सुनावणीचा निकालही लवकरच येणार आहे। त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीचाही निर्णय येईल। महाराष्ट्रातील हा सगळा गदारोळ पाहता नागवडेंनी भूमिका जाहीर करून सुरू केलेली तयारी त्यांच्यासाठी सकारात्मक वाटते। याशिवाय नागवडे कुटुंबाला आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी आमदारकीला थांबावे लागले होते अथवा त्यांनीच थांबवून घेतले होते। यावेळी मात्र त्यांनी 6 महिन्यापूर्वीच भूमिका जाहीर केल्याने प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार आहे। अनुराधा नागवडे यांच्या रूपाने कोरीपाटी असलेला उमेदवार श्रीगोंदेकरांना मिळणार आहे। विधानसभेच्या वेळी नागवडे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचे नेतृत्वही त्या दृष्टीने विचार करेल। नव्या सोयरिकेने जयंत पाटलांची भाची नागवडे कुटुंबाची सून आहे। त्यामुळे नागवडे कुटुंबाचे राजकीय वजन मोठे आहे। शिवाय अनुराधा नागवडे याही उमरगा येथील चालुक्य या बड्या राजकीय वारसा असणाऱ्या कुटुंबातील असल्याने त्यांची राजकीय परिपक्वताही आहेच। त्यामुळे नागवडे कुटुंबातील सून यावेळी बाप्पूनंतर नागवडे कुटुंबाचा आमदारकीचा सासुरवास संपवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका।